जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपल्या दुःखाचं कारण म्हणजे आपलं कर्म आणि आपलं अज्ञानच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आपल्या दुःखाचं कारण, आपल्या त्रासाचं कारण आणि आपल्याला ज्या वेदना होतात त्याचं कारण म्हणजे आपलं कर्म आणि अज्ञानच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कर्म जर उत्तम केलं आणि उत्तमाशी सगळ्यांशी बोलत राहिलो आणि उत्तमाचं पुण्याई मिळवली तर आपल्याला सुखच मिळणार आहे. दुःख हे आपल्या आयुष्यात येणारच नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आपल्याला जर दुःख आलं किंवा आपलं जर वाईट झालं किंवा कुठला प्रसंग जर आपल्यावर आला तर आपण आपल्या आई वडिलांना तर दोष देतो किंवा परब्रह्माला ईश्वराला तर दोष देतो. पण समर्थ म्हणतात की दोष तर तुम्ही आई वडिलांनाही देऊ नका आणि दोष परब्रह्माला ईश्वरालाही देऊ नका. दोष द्यायचा असेल तर तुमच्या अज्ञानाला द्या आणि दोष द्यायचा असेल तर तुमच्या कर्माला द्या असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की उत्तमाचे कर्म करा, भगवंताची सेवा करा, नामस्मरण करा. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येणारच नाही आणि दुःख म्हणजे काय हेही तुम्हाला कळणार नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सगळ्यांशी प्रेमाने वागा, सगळ्यांची आई वडिलांची सेवा करा. आणि समर्थ म्हणतात की ज्यावेळेस म्हणतात समर्थ पाण्यातला मासा जर आपण बाहेर काढला आणि त्या माशाला जर विचारलं की तुला काय हवं आहे, गाडी हवं आहे का बंगला हवा आहे का शेती पाहिजे, त्यावेळेस तो मासा काय म्हणेल की मला यातलं काहीही नको, मला फक्त तुम्ही पाण्यात सोडा. बघा म्हणले समर्थ, म्हणजे त्या माशाचा आनंद हा पाण्यातच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या दुःखाचं कारण म्हणजे आपलं अज्ञान आणि आपले कर्मच आहे आणि आपला स्वार्थपणाच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की जसं इस्टेटीचं आणि शेतीचं जे काही आपलं प्रॉपर्टी असते त्याचं कोणी ना कोणीतरी वारस असतं, तसं आपल्या कर्माचंही वारस आपण स्वतःच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी आजची हे तो घर में मथुरा काशी हे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की भगवंतावर प्रेम करा, कोणावरही अवलंबून राहू नका. जो दुसऱ्यास अवलंबून राहिला त्याचा कार्यभाग सवेसी बुडाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात. अवलंबून राहायचं असेलच तर आपल्या उत्तम कर्मावर अवलंबून राहा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एक ताई होत्या, त्या खेडे गावामध्ये राहत होत्या आणि त्या दूध विक्रीचं काम करत होत्या. त्यांची सासूबाई जे काही दूध असेल ते द्यायच्या आणि सुनबाई गावात येऊन दूध विक्री करायची. सुनबाईला वाटत होतं की आपण सासू भरपूर दूध द्यायची, जवळजवळ 5 लिटर दूध तिला विकायला देत होती. ती सुनबाई गावात येऊन सगळ्या लोकांना जे काही घरोघरी दूध देत होती. मग ती 5 लिटर मध्ये अजून 5 लिटर पाणी घालून 10 लिटर दूध करायची आणि गावात जाऊन विकत यायची. असा कार्यभाग बरेच दिवस चालू होता. आणि एक दिवशी मात्र नदीला पूर आला आणि मग मात्र तिने सासूबाईला 5 लिटर दुधाचे पैसे देत होती आणि जे काही त्या 5 लिटर दुधामध्ये ती पाणी घालत होती त्या 5 लिटर दुधाचे पैसे आपण घ्यायची. असं करून 10 लिटर ती दूध विकत होती. सासूबाईंकडून 5 लिटर दूध घ्यायची. पण पुढे गेल्यानंतर जवळपास नदी असेल त्या नदीचं पाणी त्या दुधामध्ये घालून असं 10 लिटर दूध करत होती. असं करत असताना मात्र तिने 5 लिटर दुधाचे जे काही पैसे उरले होते त्याचं तिने सोन्याचं कानातलं करून घेतलं होतं. पण एक दिवशी असंच नदीला पूर आला आणि पूर आल्यानंतर मात्र त्या पुरामध्येच तिचे कानातले दोन्हीही हरवले. त्या पुराच्या पाण्यातच तिचे कानातले दोन्हीही पडले आणि मग मात्र तिने बराच शोध घेतला, पण पाण्याच्या प्रवाहाने ते कानातले कुठे वाहून गेले हे तिला काहीही समजलं नाही. आणि मग मात्र ती रडू लागली. मग मात्र तिला वाईट वाटू लागलं की सोन्याचे एवढे उत्तमाचे सुंदर आपण कानातलं केलं होतं, पण नदीच्या पाण्यात कुठे वाहून गेलं हे आपल्यालाही कळालं नाही. मग समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की पाण्याचा पैसा हा पाण्यालाच जातो. त्या ताईने 5 लिटर दुधामध्ये अजून 5 लिटर पाणी घालून तिने दुधाची विक्री केली आणि पैसा जेवढा 5 लिटरचा दुधाचा मिळत होता त्या पैशाचं तिनं कानातलं करून घेतलं होतं आणि पाण्याचाच पैशाचं कानातलं करून घेतलं होतं. त्यामुळे ते कानातलंही पाण्यातच गेलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणजे जसं आपण कर्म करू तसं आपल्याला फळ मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. वाईट कर्म केलं तर तसंच फळ मिळतं, चांगलं कर्म केलं की तसंच फळ मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. जर आपण एखाद्या
आपल्या पेरूच्या झाडाला दगड मारला तर तो जेवढ्या स्पीडने आपण दगड मारतो तेवढ्या स्पीडने परत आपल्याच अंगावर येतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम कर्माचं फळ हे उत्तमच मिळतं आणि वाईट कर्माचंही फळ वाईटच मिळतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला चांगल्या कर्माचाही एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक दोन नवरा बायको राहत होते आणि त्यांना एक लहानसा मुलगाही झाला होता आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. मग मात्र आईला खूप दुःख झालं. आईनेही त्या मुलाला लहानाचं मोठं केलं. जवळजवळ तो मुलगा 16 वर्षाचा झाला. 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या आईलाही कुठला तरी आजार झाला आणि थोड्या दिवसांनी त्याची आई ही मृत्यू पावली. पण मृत्यू पावायच्या अगोदर आई म्हणाली, हे बघ बाळा, तुझं आणि माझं आणि तुझ्या वडिलांचं स्वप्न एकच होतं की तू मोठं व्हावं, काहीतरी नाव कमवावं, अशीच आमची इच्छा आहे. आणि मी जरी या जीवनामध्ये नाही राहिली तरी तू शिक्षण सोडू नको, तू उत्तमाचं काहीतरी करून दाखव आणि आमच्यासारखं गरिबीचं तू जीवन जगू नको. तू श्रीमंत हो आणि सगळ्या गरीब लोकांना तू मदत कर, सेवा कर. जे काही त्रासलेले आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत, वेदनेत आहेत, त्यांना तू मदत कर, त्यांची तू सेवा कर आणि त्यांच्यामध्ये तू तुझे आई वडीलच बघ, असं त्या आईने आपल्या मुलाला सांगितलं. आणि त्यावेळेस त्या मातेचा त्या आईचाही मृत्यू झाला. मग मुलगा मात्र पोरका झाला, एकटाच झाला. 16 वर्षाचा होता, अजून शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं. मग असंच थोडीफार कुठे मिळेल ते काम करून तो शिक्षण घेऊ लागला. असंच एके दिवशी त्याला खूप भूक लागली म्हणून तो एका ताईंच्या घरी गेला. ताईंचा दरवाजा ठोठवला. त्यावेळेस त्या ताईंनी दरवाजा उघडला आणि तो मुलगा म्हणाला की मला खूप भूक लागली आहे, तुमच्याकडे काय असेल तर देता का. त्यावेळेस त्या ताईंनी त्या मुलाला घरात बोलवलं आणि त्या मुलाला पेला भरून दूध दिलं. त्यावेळेस तो मुलगा पेला भरून दूध पिला आणि तो परत आपल्या घरी निघू लागला. पण निघायच्या आधी तो म्हणाला, ताई तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले, तुम्ही मला पेला भरून दूध दिलं, मला भूक लागली होती, तुम्ही माझा आत्मा तृप्त केला, मी तुम्हाला काय मदत करू, मी तुमचं काहीही काम करायला तयार आहे, मी झाडलोट करतो, भांडी घासतो, तुम्ही जे काम सांगाल ते मी करतो. त्यावेळेस त्या ताईंना वाईट वाटू लागलं की माझ्या मुलासारखाच हा आहे, माझ्या मुलाचं जेवढं वय तेवढंच ह्याचं आहे, आपण ह्याला काम लावायला नको. त्यावेळेस ती म्हणाली, अरे बाळा, आता तू लहान आहे, ज्यावेळेस तू मोठा होशील त्यावेळेस तू नक्कीच माझी मदत कर आणि मीही तुला हक्काने काहीतरी मदत करायला नक्कीच सांगेन. त्यावेळेस तो मुलगा तिथून निघून गेला. कालांतराने बरेच दिवस लोटले आणि मग मात्र ज्या ताईने त्या मुलाला दूध दिलं होतं त्या ताईही आजारी पडल्या. त्यांनाही मोठा असा आजार झाला होता. मग त्याही दवाखान्यात ऍडमिट झाल्या होत्या आणि त्यांचं बिल मात्र भरपूर झालं. त्याही काळजीत होत्या की आता आपल्याला घर विकावं लागणार, त्याशिवाय एवढं बिल कसं आपण ह्या हॉस्पिटलचं चुकतं करणार. आणि मग काळजीत असतानाच मग मात्र त्या फाईलचं नाव बघून आणि त्या ताईंना बघून ते जे डॉक्टरांनी त्यांच्यावर इलाज केला होता ते डॉक्टरांना समजलं. ते डॉक्टर म्हणजे ज्या ताईंनी त्या मुलाला लहानपणी दूध दिलं होतं तोच तो मुलगा डॉक्टर झाला होता. मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो काम करत होता आणि मोठ्या हॉस्पिटलचा तो डॉक्टर होता. आणि त्यावेळेस मात्र बिल चुकायच्या वेळेस मात्र तो म्हणाला, मी तुमच्याकडून 1 रुपयाही घेणार नाही, कारण ही माझ्याकडून तुमच्यासाठी मदत असे समजा. कारण ज्यावेळेस मी लहान होतो, मला गरज होती, मला भूक लागली होती, त्यावेळेस तुम्हीच मला पेला भरून दूध दिलं आणि त्याची जाणीव आणि त्याचा विसर मी अजूनही विसर पडलेला नाही, अजूनही त्याची जाणीव मला आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला पाहिलं पण मला कन्फर्म होईना, मला नक्की तुमचा चेहरा आठवेना, पण मला तुमचं नाव मात्र नक्की माहित होतं. पण ज्यावेळेस मी फाईलवर तुमचं नाव बघितलं त्यावेळेस मात्र मला कन्फर्म झालं की त्या ताई तुम्हीच आहात आणि म्हणून तुमच्याकडचा मला 1 रुपयाही नको. आणि त्यावेळेस त्या डॉक्टरनी त्या ताईंच्या पाया पडले आणि त्या ताईंना डिस्चार्ज दिला. बघा म्हणले समर्थ, म्हणजे एखादं जरी चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ मिळतं. ह्या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की त्या ताईंनी आपला मुलगा समजून त्या मुलाला एक पेला भरून दूध दिलं, पण त्या पेला भरून दुधाची जाणीव ही त्या मुलाने ठेवली आणि त्या ताईंचं उत्तमाचं कर्म असल्यामुळे त्या ताईंना पुढे जाऊन उत्तमाचं फळही मिळालं. म्हणून समर्थ म्हणतात की चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं आणि वाईट कर्माचं फळ ही तसंच मिळतं. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यात दुःखाचं कारण म्हणजे आपलं अज्ञानच आहे, आपलं कर्मच आहे आणि आपला स्वार्थपणाच आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की उत्तमाची कर्म करा, भगवंताची सेवा करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि आपल्या उत्तम कर्मावरच अवलंबून राहा, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.